नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंद होत आहे तुमच्याशी आता बोलताना. म्हणजे मी तुमच्याशी बोलतेच आहे असं समजा. हा व्हिडिओ नाही तर मी तुमच्याशी गप्पा करते असं समजा. खूप मोठी आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर आजच मी तुम्हाला 6 वाजताच व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये 4च मिनिटाचा तो व्हिडिओ. आदितीताई तटकरे लाईव्ह बोलत होत्या की लवकरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता मिळणार आहे. तर बघा, आत्ता तर मी त्यापेक्षाही मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे, खुश खबर आहे. सर्व लाडक्या बहिणी आनंदी व्हा, खुश व्हा आणि तुम्ही काहीतरी गोडधोड करून खा. कारण की तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे. कारण की बघा, एप्रिल महिनाही तुमचा असाच संपूर्ण एप्रिल महिना प्रतीक्षेमध्येच गेला. पूर्ण एप्रिल महिना संपून गेला तरी एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला नाही. आणि एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला तो 2 मेला. 2 मेला तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला. म्हणजे संपूर्ण महिनाभर तुम्ही वाट बघत बसल्या. अगदी चातक पक्षासारखी तुम्ही वाट बघत असतात रोज की आज आले का पैसे, आज आले का पैसे. बरोबर आहे, पैशांची गरज सगळ्यांनाच असते. परंतु मे महिन्याचंही तसंच झालं. मे महिनाही तसा संपूर्ण मे महिना चालला गेला, संपून गेला मे महिना. तरीसुद्धा मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालाच नाही. मे महिना संपला, 1 जून झाला, 2 जून झाला, 3 जून झाला आणि आज आहे 4 जून. आणि 4 जूनला संध्याकाळी 6 वाजता माझा 4 मिनिटांचा आदितीताई तटकरेंचा लाईव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आले होते. आणि त्यात आपल्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे म्हणाल्या की लवकरच मे महिन्याचा 11वा हप्ता हा सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आणि खरंच आहे. तर तुम्हाला खूप मोठी गुड न्यूज आहे याच व्हिडिओमध्ये. तर आता एवढी वाट बघितली ना, आता अजून 2 मिनटं वाट बघा. याच व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मोठी आनंदाची बातमी देत आहे. तर लाडक्या बहिणी, तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे. वाट बघू नका, काळजी करू नका. आता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये मेचा 11वा हप्ता हा DBTद्वारा जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणी, लवकरच तुम्हाला आता हा जो हप्ता आहे मेचा 11वा हप्ता हा तुमच्या बँकेत हा DBT जमा होणार आहे. पण अत्यंत महत्त्वाचं, एक अजून खूप महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलंच. तर कोणत्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता मिळणार? तर अतिशय महत्त्वाचं, ज्या बहिणींचं, ज्या महिलांचं आणि ज्या बहिणींचं बँक खातं हे आधार कार्डला लिंक आहे असं स्पष्ट आदितीताई तटकरे म्हणालेले आहेत. ज्या महिलांचं आणि ज्या बहिणींचं बँक खातं हे त्यांच्या आधार कार्डला लिंक आहे, फक्त आणि फक्त अशाच बहिणींना मेचा 11वा हप्ता आता मिळणार आहे. पण तो कधीपासून मिळणार हेच तर आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलात का, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत आहात का, तर कृपया करून आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा हां. आणि घंटीचे बटन दाबा. नुसतं सबस्क्राईब करून तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये दिसणार नाही. तर घंटीचे बटन दाबल्यानंतर तुम्हाला तिथे 3 ऑप्शन येतात. त्यापैकी तुम्हाला ऑल जे ऑप्शन आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. तरच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक अपडेट, सरकारने तुमच्या बँक खात्यात पैसे जमा केले का, नवीन योजना आली का, असे प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला लगेच दिसतील. कारण की तुमच्या मोबाईलमध्ये माझा नवीन व्हिडिओ आला की तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा लगेचच घंटी वाजणार. म्हणजे तुम्हाला कळेल की चला आता काहीतरी लाडकी बहीण योजनेचे अपडेट आलेले आहे किंवा सरकारी योजनांबद्दल काहीतरी नवीन अपडेट आलेले आहे. त्यासाठीच तुम्ही ऑल ऑप्शन निवडा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि कुठून माझा व्हिडिओ बघत आहात ते पण आठवणीने कमेंट करा हां. आणि कृपया करून अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तर हा व्हिडिओ आठवणीने सगळ्या बहिणींना शेअर करायला विसरू नका. तर मग आता जाणूया आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट. तर तुम्हाला उद्यापासूनच, उद्या म्हणजे 5 जूनपासून सर्व लाडक्या बहिणींना आता वितरण प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे असे स्वतः आदितीताई तटकरे त्या स्वतः सांगत आहेत. स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. हेच आपण आता या व्हिडिओमध्ये लाईव्ह बघणार आहोत. तर
लाडक्या बहिणींनो, अखेर तुमची ही प्रतीक्षा संपलेली आहे. कारण की उद्या म्हणजे 5 जूनला तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मेचा 11वा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात DBT होणार आहे. तुमचं आधार तुमच्या बँकेला लिंक आहे का ते लवकर जाऊन आधी चेक करा हां. आणि सर्वात महत्त्वाचे की तुमचं DBT जे आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे अकाउंट आहे, तुमचं जे खातं आहे ते तुम्हाला तुमचं आधी सर्वात आधी चेक करा की ते ॲक्टिव्ह आहे का. आणि त्याहूनही अजून महत्त्वाचं की तुमचं आधार कार्ड जे आहे ते तुमचं आधार कार्ड ज्या बँक खात्यात तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येतो, तर ज्या बँक खात्यात तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता येतो त्याच बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे ना आणि ते अपडेटेड आहे ना, ते कृपया करून आधी आत्ता लवकरात लवकर चेक करा. तरच तुम्हाला 5 जूनपासून म्हणजे उद्यापासून, आज आहे 4 तारीख, तर उद्या म्हणजे 5 जूनपासून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 11वा हप्ता तुमच्या बँकेत जमा होणार आहे. आणि ते सुद्धा DBT होणार आहे. आणि तुमचं DBTसुद्धा पुन्हा सांगते की तुमचं DBTसुद्धा चेक करा की ते इनॲक्टिव्ह तर नाही ना, कारण की ते तुम्ही दर महिन्याला चेक करत जा. म्हणजेच तरच तुम्हाला प्रत्येक महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा तुमच्या बँकेत हप्ता हा जमा होणार आहे. हे म्हणजे शिस्तच आहे ती, कडक, अगदी कडक नियमच आहे तो, निकष पण म्हणू शकता तुम्ही त्याला. की जे तुमचं आधार तुमच्या बँकेला जर लिंक असेल तरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. आणि हो, अजूनही अशा काही बहिणी आहेत का की तुम्हाला एप्रिलचा हप्ता आलेलाच नाही, तर आठवणीने कमेंट करा हां. तर म्हणजे त्यावर आपण उपाय बघू, काय आहे त्याच्यावर उपाय ते आपण सुचवू आणि तुम्हाला लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार. तर कमेंट करा की तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला की नाही. म्हणजे जर तुम्हाला अजूनपर्यंत एप्रिलचा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला कदाचित एप्रिल आणि मे असे दोनही हप्ते सोबतच म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला 5 जूनपासून ही प्रक्रिया वितरणाची सुरू होणार आहे. तर तुम्हाला एप्रिल आणि मे असे दोनही हप्ते सोबतच तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. आणि हो, जर तुम्हाला सोबतच हप्ता मिळाला ना, एप्रिल आणि मे असे दोनही हप्ते तुम्हाला जर सोबत मिळाले तर आठवणीने मला कमेंट करा हां. म्हणजे काय होतं माहिती आहे का, खूप जीव तोडतो हो आम्ही तुमच्यासाठी. खूप आमचे म्हणजे आम्हाला खूप यातना होत असतात. आम्ही महिनाभर व्हिडिओ बनवतो, महिनाभर आम्ही शोधत असतो इकडे तिकडे की लाडकी बहीण योजनेची काही अपडेट आहे का, काही प्रसारमाध्यमात काही बातमी आली का, कुठल्या मंत्र्यांनी काही आपल्याला अपडेट दिले का, लाडकी बहीण योजनेचा महिन्याच्या हप्त्याचं काही बातमी आली का, ते आम्ही सतत शोधत असतो. तुमच्यासाठी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येण्यासाठी सारखे आम्ही डोळ्यात तेल घालून, वात घालून आम्ही बघत असतो की आता तरी अपडेट मिळाले का, आता येईल का, आता काही प्रसारमाध्यमातून ऑफिशियल अपडेट मिळाले का, असे आमचे सारखे डोळे लागलेले असतात तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. म्हणून आठवणीने कमेंट करा की तुम्हाला जर एप्रिल आणि मेचा हप्ता सोबत आला, 3,000 रुपये जर आले, तर कृपया करून मला कमेंट करा हां की हो, आम्हाला एप्रिल आणि मेचा 3,000 रुपये आले, असे आठवणीने कमेंट करा. म्हणजे मला जरा बरं वाटेल हो की चला सार्थक झालं, आपण एवढे व्हिडिओ बनवत आहोत तर बहिणी मला कमेंट करत आहे, माझ्या सगळ्या ताई मला कमेंट करत आहे, तर मला दिलासा मिळेल. आणि हो, उद्या पण 5 जूनपासून तुम्हाला हप्ते यायला सुरुवात झाली ना मे महिन्याचे, की मला आठवणीने कमेंट करा हां. मला बरं वाटेल हो की तुम्हाला चला हप्ता यायला सुरुवात झाली, मला आनंद होईल, खूप बरं वाटेल. कारण की महिनाभर आम्ही व्हिडिओ बनवत असतो ना तुमच्यासाठी, कारण की तुम्हाला कधी मिळेल कधी मिळेल हप्ता कधी मिळेल. एकदाचा तुम्हाला हप्ता यायला सुरुवात झाली की आम्ही निश्चिंत. आणि म्हणजे मलाही माझ्याही मनाला शांती मिळेल की चला लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता यायला सुरुवात झाली. चालेल, चला तर मग आता बघा लाईव्ह की आदितीताई तटकरे काय म्हणत आहे त्यांच्या ट्विटर अकाउंटवर, हे आता आपण लाईव्ह बघूया. सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला मी देत आहे आणि इथे तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे. आदितीताई तटकरे महिला व बालविकास मंत्री या स्वतः बघा, त्यांनी स्वतः ट्विट केलेलं आहे त्यांच्या ट्विटर अकाउंटवर. आदितीताई तटकरे काय म्हणत आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू. तर बघा, इथे तुम्हाला मी लाईव्ह दाखवते आहे. आणि हे किती वाजता, 4 जूनला बघा 8 PM म्हणजे आजच रात्री 8 वाजता हे प्रक्रिया सुरू झालेली आहे वितरणाची.
आता मे महिन्याचा 11वा हप्ता लाडक्या बहिणींना वितरण सुरू झालेले आहे. हे स्वतः आदितीताई तटकरे लाईव्ह सांगत आहे. इथे तुम्हाला मी त्यांचं ट्विटर अकाउंट लाईव्ह दाखवते आहे. त्यांनी आजच 4 तारखेला 4 जूनला आज रात्री 8 वाजता त्यांनी हे ट्विट केलेलं आहे. आणि काय म्हणत आहे आदितीताई तटकरे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. म्हणजे उद्यापासून म्हणजे 5 जून पासून आता तुमच्या अकाउंटला मे महिन्याचा 11वा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आणि महायुती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असे स्वतः आदितीताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटरवर ट्विट केलेले आहे. बघा इथे तुम्हाला सर्व मी लाईव्ह दाखवलेलं आहे. इथे त्यांनी आजच 4 जून बघा इथे खाली दिलेली आहे 4 जून 2025 आणि 8:03 आज रात्री त्यांनी ट्विट केलेलं आहे. आणि मी तुम्हाला इथे सर्व लाईव्ह दाखवत आहे. तर त्यामुळे मोठी आनंदाची बातमी तुम्हाला मी इथे दिलेली आहे.